सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण गगनाचे प्रावरण आदिरूप वर्ण दयादानी आदिरूप वर्ण गुण आदिरूप वर्ण गुण तो हरे बिहारी स्टेशन ठेवा. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण
सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुणवर्ण तेजे तो आले श्री हरी पाहिला डोळे भरी वाहता पाणी धुरी सारुणी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची मिज ज्योती हे उभी मूर्ती विटे भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी धुरी सारुणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त घडी आपल्या सर्व संत सज्जन देवजनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आदेशपर अभंग आहे. म्हणजे मला आमचे सद्गुरू गुरुवर्य ब्रह्मीभूत हरिभक्त परायण शंभूलाल महाराज पाटील नानाबाबांनी काल त्यांच्या दर्शनाला गेलो. दर्शन झालं आणि बाबांच्या कानावर कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. बोला बाबा कुठला अभंग घ्या तेवढं तुझ्या मनाला वाटेल तो घे. नाही बोला तुम्ही सांगा. तर ह्या म्हणे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. त्या उक्तीप्रमाणे सद्गुरूंचा आदेश आला आणि हा आदेशानुसार जगद्गुरु जगतजननी जगाची माऊली योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली अशा माऊलींचा हा केवळ 3 चरणांचा अभंग आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही पर्याय देणं गरजेचं असतं. क्षमस्व, मी काही कोणी प्रवचनकार कीर्तनकार नाही. तरी नाही संगीताचं ज्ञान वेडे वाकुडे गाईन नाही का. ह्या उक्तीप्रमाणे आपली जेवढी जशी सेवा करता येईल तेवढी हा माऊलीचा 3 चरणाचा अभंग आहे. म्हणून थोडक्यात पर्याय की आपल्या पंधरवड्याची एकादशी नाही का आणि त्याच्यामध्ये कोरोनाचा व्यत्यय 7-8 महिने कार्यक्रम सरकारतर्फे शासनातर्फे बंद करण्यात आले आणि त्यांच्याच कृपेने आणि आमचे नगरसेवक हरिभक्त शैलेशजी पाटील यांनी देखील मदत केली कार्यक्रमास सुरुवात करण्यासाठी. आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. मार्गशीर्ष आणि हा शेवट पहिले कीर्तन वर्षाचं सुरुवात आणि मला वाटतं 13 का 14 तारखेला मार्गशीर्ष संपेल नाही का. 13 तारखेला संपेल अमावस्या नंतर. तर ही मद पामराकडे सेवा आलेली आहे. आपल्यातून देव ठेवून गेलेले नुकतेच हरिभक्तपरायण गुरुवर्य दीपक महाराज पाटील आमच्या नानाबाबांचे सुपुत्र त्यांच्या कार्यानिमित्तानं 10 दिवस भरगच्च सेवा राबवली आणि लागलीच विसर पडत नाही माणसाला नाही का. पण ज्याची जशी संगत किंवा नातं असेल रक्ताची नाती मैत्री नाही का तसतसे त्या आठवणी विरळ होत जातात. परंतु आपण नेहमी म्हणतो
की श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, नाही का? त्या म्हणण्यानुसार ज्या माऊलीने त्या लेकराला जन्म दिलेला असतो, नाही का, तिचं दुःख तिला कळतं. आपण कितीही काही सांत्वन केलं तर त्या सांत्वनाने पोट भरतं का? नाही भरत. फक्त त्या गोष्टीचा विसर पडण्यासाठी सांत्वन असतं. पण आपल्याकडे काही बांधत उलट ते चावत बसतील तिथे जाऊन, नाही का? पण नाही, आपली मंडळी हुशार आहे, बरे का? परमार्था व्यतिरिक्त काही गप्पा मारणार नाही. आणि ती चर्चा कशासाठी? तर सोडवणूक करण्यासाठी, नाही का? म्हणून ही जी मधु कामनाकडे सेवा आलेली आहे त्यांचं प्रित्यार्थ समजा आज सफला एकादशी आहे, नाही का? तर सर्वांचं जीवन ह्या नववर्षामध्ये 2021 मध्ये सुजलाम सुफलाम हवं, नाही का? अशी ही एकादशी आहे. आणि सर्वांना सुख समृद्धीची जावो, भरभराटीची जावो आणि सर्वांच्या पदरी हे हरिनाम येऊ. थोडक्यात अभंगाचा भावार्थ, धावता भावार्थ, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही ना? सत्य ज्ञानानंत नाम आनंद आहे, सत्य आहे. आणि सत्य म्हणजे ईश्वर जे साक्षात आहे ते, नाही का? ज्ञानाचे गगनाचे प्रावरण, गगन म्हणजे आकाश. आणि ह्या अवकाशापेक्षा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची चाळ, उसे निवृत्तीची चाळ. आणि गगना उनी वाढ असं जे आहे सत्य ज्ञानानंद अनंत म्हणजे मोजदात नाही ह्या तत्वाची. आणि नाही रूप गुण वर्ण जेथे म्हणजे निर्गुण निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरिसी बजे. आणि तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरले. कुठला? तो हा विठ्ठल बरवा जो विटेवर उभा आहे ना, त्याची सांगड कशी घालून दिलेली आहे साधू संतांनी की तो आणि हा विठ्ठल बरवा वेगळं आहे का? एकच आहे. आणि तो मी डोळ्यानं पाहिला. कशा पद्धतीनं पाहिला? तर माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत. ते हे उभी मूर्ती विटेवरी. ज्योत म्हणजे प्रभा, प्रकाश, बरं का? आणि तो लख प्रकाश ज्या वेळेस साधकाला आत्मसाक्षात्कार होतो म्हणून दुसऱ्याच्या नावाने तो हा रे पाहिला डोळे भरले, नाही का? असा लख प्रकाश त्या ज्योतीचा पाहिल्यानंतर या साधकाची दशा होते, या देहाची दशा होते. मग काय होते दशा? काय नाचे उडे आपुलिया छंदे, नाही का? आणि ही जी मूर्ती आहे ती कुठे आहे? त्या विटेवरी. या विटेवरी उभी आहे ती मूर्ती, नाही का? आता आपण जर पंचतत्व पंचमहाभूत घेतली, जमीन, तर ह्याच्यावर ही वीट आहे का? तर भगवंत बोलतो मी त्याच्यापासून पण वेगळा आहे, बरं का? हा जो ग्रह आहे पृथ्वी आणि मी कसं आहे तर सर्वत्र समय आणि सूर्याला असे भरपूर ग्रह आहेत त्यांना तेजोमय करणार आहे.
प्रकाशित करणार आहे, नाही का? असा हा माऊलीचा माऊलीच्या 3 चरणाचा धावता भावार्थ पुढे कार्यक्रमाला सुरुवात. पांडुरंग करू प्रथम सकळ मंगळ निधी, नाही का? म्हणून पांडुरंग परमात्मा हे वारकरी अखिल वारकऱ्यांचं दैवत आहे, म्हणून पांडुरंगाला नमन झालं. तसंच ज्यांनी सगळ्यांना सगळ्यांच येथे आहे अधिकार असा अधिकार दिला आणि हा भगवा झेंडा आपल्या भारतापुरतं नाही तर जगभर अशी जी जगाची माऊली आहे तिला एक वेळ वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणा करा त्याला तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो जय वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलांतमती म्हणे निवृत्तीदासो.
आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकळ विद्येची चरण तेची व्यंग श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारतो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझेच नाम विचारितो माऊली ह्या अभंगाद्वारे ह्या प्रत्येक जड जीवाला बरं का ज्ञानी असो अज्ञानी असो माऊली सांगतात की सत्य ज्ञानांत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे जे सत्य आहे खरं आहे भगवंताचं स्वरूप आहे बरं का आणि त्याला कसं रूप वर्ण रंग आकार उकार काहीच नाही असा हा भगवंत आहे बरं का कारण ईश्वर कसा आहे विश्वव्याप्ती ज्याची नैनन छिंदती शस्त्रांनी नैनन दहती पावका न चैनन क्लेदे यंत्यापोन शोषयते मारुता भगवंत कसा आहे अविद्ध निराकार नाही ज्या आकार हरिपटातून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून इच्छर आचर भगवंताला बसत हरीला बसत मग हा हरी या हरीला आपण कुठं पाहायला जातो तुकाराम महाराज पण गेले बरं का मंडळी आपण तुम्ही आम्ही जातो त्यात नवल नाही सर्व साधू संत या हरीला पाहण्यासाठी देवाला पाहण्यासाठी कुठं गेले नाही सर्वत्र परंतु ज्या वेळेस खरं आणि खोटं ह्याचा निवाडा झाला त्यावेळेस मग ही अभंग रचना कारण का जे सत्य सत्य ज्ञानानंतर अशा भगवंताचे गुणगान हे आपल्याला पुरावे म्हणून ठेवले नाहीतर तुकाराम महाराज पण वन भटकत होते देव देव करुणी सिनले माझे मन
स्मशान जेथे तिथे. मग तुकाराम महाराज पण असे भटकत होते. भटकंतीमध्ये काय भ्रमण करायचे. कशासाठी? देव 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 करता करता त्यांना फक्त तीर्था ठिकाणी काय दिसलं? दगडाच्या मूर्ती. बघा म्हणजे तीर्था धोंडा पाणी. धोंडा म्हणजे दगड, पाणी पाणी नाही का तर ते तीर्थ समजलं. तीर्थ तिथून बाटल्या घेऊन येतात भरून नाही का गंगेचे तीर्थ. बघा किती भाव आहे, किती श्रद्धा आहे. आपल्या भारतातील प्रत्येक जीव हा पारमार्थिक असतो आणि जसा भाव तसा देव आहे त्याला, बरं का. आणि हा त्या देवासाठी तीर्थयात्रा करतो. देवासाठी तीर्थयात्रा आणि अतोनात पैसा खर्च करतो. मग तिकडे त्याला देव दिसतो. या जन्मदक्षिणी देव पाहत होतो. पण कुठला देव पाहतो? ज्या शिल्पकाराने घडवलेल्या मूर्ती असतात, बरं का, त्या मूर्ती मंदिरामध्ये तुम्हाला दिसतील. आजही आहेत, पुढेही राहतील. कारण का तर हळूहळू पंडू सुद्धा तिथपर्यंत जाण्यासाठी नाही का माऊली सांगतात, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पावना, मग तुला भगवंत तुझ्या घरी येईल नाही का. आता आहे परंतु कशा परिस्थिती आहे हे माहीत नाही. माहिती नसल्या कारणाने हा भ्रमंती करतो. मग साधू संतांना त्या गोष्टीचा अनुभव आला आणि अनुभव रूप आपल्या समोर भरपूर काही आहे. कितीतरी अभंग आहेत नाही का, हजारो अभंग ठेवले. कशासाठी? तर ह्या जड जीवाला सावध होण्यासाठी की बाबा तू असा भ्रमण करत राहू नको. आम्ही गेलं, आम्हाला काय आलं आमच्या वाट्याला, तर हे असं नदी पात्रातलं तीर्थ, पाण्याचं तीर्थ केलं नाही का. कबीर महाराज बोलतात की जत्रे में पत्रा बिठाया पत्थर का बनाया देव, पानी का बनाया तीर्थ, दुनिया भाई कैसी दिवानी और पैसे की धूल झाली नाही का. म्हणजे तिकडं जत्रेमध्ये काय आहे तर दगडाच्या मूर्त्या आहेत नाही का. त्या माणसानं बनवल्या, शिल्पकाराने बनवल्या आणि त्याला देवाचा आकार दिला. आला नावारूपा नाही का. आणि मग त्याला त्याची प्राण प्रतिष्ठा करून मंदिरामध्ये थाटलं माटलं जातं आणि मस्त अधिष्ठान त्याचं फिक्स एकदम परमनंट नाही का. आणि मग त्याचं काय, कधी ते जीर्ण झालं मंदिर तर मग तिथं नवीन उभारलं जातं नाही का. जसं आपलं मारुती मंदिर, मारुती मंदिरातून आता आपण इकडे गावदेवी मंदिरात प्रवेश केला नाही का. कारण का खंड पडू नये म्हणून. तसं आता ते जुनं मंदिर, खरं म्हणजे ते मंदिरं पाडायची नसतात, बरं का. ते काय मेंटेन करायचं नाही आणि ठेवायचे असतात. परंतु वस्तुस्थिती जर तिथं ती जर आपण पाहायला गेलो, जी तयार झालेली असते, जी आता ही गावदेवी माता आहे गावाची, तर इथं जी शक्ती तयार झालेली आहे काय, तर आता हे मंदिर पाडल्यानंतर नवीन बनवलं तर मग परत ती शक्ती तयार होण्यासाठी त्याला 300 वर्ष लागतील. आजच्या कीर्तनातून सांगितलं बघा. मग आपण काय कशासाठी जातो की आजचं जे धावतं युग आहे नाही का, सर्व गोष्टीमध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे. शिक्षणात परिवर्तन, कामामध्ये परिवर्तन, सर्व गोष्टीमध्ये परिवर्तन. पण भक्तीमध्ये परिवर्तन करायला मागत नाही. काय परिवर्तन करायचे आपल्याला? आपण ज्या देवाला बाहेर पाहतोय तो देव कुठे आहे मंडळी? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे.
देव कुठे आहे? विश्वव्यापक भगवंत तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येकाच्या म्हणजे तुमच्या आमच्या नव्हे, नवल नाही, 184 योनीमध्ये हा भगवंत समाविष्ट आहे. सर्वगटी राम सर्व घटामध्ये चर अचर हा भगवंत आणि हा भगवंताला भजतो. परंतु माणूस बरं का, हा जो मनुष्य जन्म आहे हा केवळ त्याच्यासाठी दिलेला आहे की भगवंताला भजण्यासाठी. परंतु हा भजतोय, परंतु कसा भजतोय तर जाणून भजत नाही. आणि इथं तर अर्जुनाला भगवंताने सांगितलंय की बाबा अरे जाणून बघ मला. अश्रद्धधारा पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्यमान वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमने. भगवंत काय सांगतात अर्जुनाला, अरे बाबा हे मला जाणून भजत नाही, मला ओळखून भजत नाही. आणि मग काय होतं याचं या जीवाचं, तर किती वेळा जन्म यावे, किती वारे भजिता, किती वारे भजिता. जन्मायावे किती वावे भजित. नाही का भगवंत अर्जुनाला सांगतात, हा अर्जुन रूपी जीव आता तुम्ही आम्ही आहात बरं का. भगवंताने अर्जुनाला तेवढं सैन्य किती 18 अक्षय योनी सैन्य, आणि तेवढं सैन्य त्या सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाला आणलं. देवानं 45 मिनिटांमध्ये आपली गीता सांगून टाकली बरं का. आणि अर्जुनाला मोकळा केला. आता अर्जुन रूपी हा जीव आहे. प्रत्येकाचा जीव कसा आहे, आता याच्यात भिन्नता आहे. कारण का मुंडम मतिरम भिन्न भिन्न, तसं प्रत्येकाचा जीव वेगळा आहे. हे पण अर्जुनाला पटवून दिलं की देवा तुम्ही सांगता की सर्व ठिकाणी मी एकच आहे, मग तसं तुम्ही असं उलट सुलट का बोलता. तर अर्जुना त्याला कारण आहे बरं का. काय कारण आहे, पाप पुण्य समान होतो आणि हा मनुष्य जन्म प्राप्त होतो माणसाचा बरं का. देवानं काय केलं की हे राजगाडगं कुठं तरी थांबलं पाहिजे. 184 योनीमध्ये हा जीव भरकटला जातो.
आणि हे चक्र तसंच चालू राहणार आहे. मग देवाला दया आली या जीवाची आणि मग हा मनुष्य प्राणी तयार केला. आणि त्याच्यामध्ये हा जो आपण बोलतो की आत हरी बाहेर आहे नाही का, परंतु ह्या जीवाला त्याचा पत्ता नसल्या कारणाने हा बाहेरच पाहतो देवाला. आणि मग पैशाची कुठं काशी गया बद्रीनाथ सर्व तीर्थ ठिकाणी जातो आणि पैशाची काशी करून येतो नाही का. आणि खरं देव कुठे आहे तर आपल्या हृदयामध्ये, बरं का. आणि जर हा हृदयातला देव आपल्याला पाहायचा असेल, माऊलींनी पाहिला म्हणून अभंगामध्ये सर्व स्पष्ट सांगितलं. म्हणून माऊली सांगतात की हा जर भगवंत तुम्हाला पाहायचा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. जे मी केलं ते तुम्ही करायला पाहिजे. साधू संतांनी काय केलं, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, करावे ते पाय आधी आधी, करावे ते पाय आधी आधी, आपणा झाली कधी तत्काळ, आपणा झाली कधी तत्काळ, करावे ते पाय आधी आधी, करावे ते पाय आधी आधी, आपणा झाली कधी तत्काळ, आपणा झाली कधी तत्काळ. आपल्या हृदयातला देव जर जाणून घ्यायचा असेल, त्याची भेट घडवून घ्यायची असेल तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही. कारण का गुरु भरपूर आहे. तंत्र मंत्र उपदेश ऐसे गुरु ऐते आहे ती घरोघरी, परी शिष्या ते सद्वस्तू मिळवून देते त्याचे श्रीकृष्ण माने ती सद्गुरु. भगवंत स्वतः सांगतात की जे माऊली सांगतात की जे सत्य वस्तू आहे आणि तिची ओळख करून देतील, तर भगवंत पण सांगतात की त्याला मी सद्गुरु मानेन म्हणून. आणि ही जी परंपरा आली, साधू संत शरण गेले, बरं भगवंत स्वतः शरण गेले. कृष्ण भगवंत सांदीपणीने शरण गेले. प्रभू रामचंद्र वसिष्ठ मुनींना शरण गेले. म्हणजे ही शरणागती आताचीच नाही, 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वीची नाही, हजारो वर्षापूर्वीचे जे हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलेले आहे. मंडळी खरोखर आम्ही इतकं भाग्याचे की हे ऐकायला सुद्धा नाही मिळत. आम्हाला तर आम्ही ऐकलं पण नव्हतं. आणि ज्या वेळेस आमच्या कानी पडले ते कानी टाकणारे आमचे हरिभक्त पर्यंत गुरुवारी प्रकाश महाराज दळवी, बरे का. आणि लगेच आम्ही दैवाचे दास श्रीपादरायांचे आम्ही दैवाचे दास श्रीपादरायांचे. का तर आम्हाला हे ज्ञान भेटलं नसतं आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत किंवा समाजापर्यंत किंवा जगासमोर मांडण्यासाठी आमचे जसे भारतात चोपदार असतात तसे आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य बाबूराव महाराज पाटील मुक्काम आयले डोंबिवली आणि तुकाराम महाराज उर्फ वाघ्या दादा हे गोबरचे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. धर्माचे पालन
पाखंड खंडने हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग हे नुसतं टाइमपास आहे का? परमार्थ टाइमपास आहे? कीर्तन प्रवचन टाइमपास आहे? भजन टाइमपास आहे का? आरत्या टाइमपास आहे? आपण आरत्या बोलतो, आरत्याचा अर्थ माहिती आहे? नाही माहिती. बघा आरत्या सर्व कशा आहेत, एकदम अशा की दरदरून शहारा येतो अंगाला, घाम फुटतो. ज्याच्याकडे हरिनाम आहे त्याला, इतरांना नाही. इतर आपले घालीन लोटांवर डोळ्यानं पाहिलं का रोज पाहतो, पण दगडाच्या मूर्तीचं. आणि ती खरी आहे का? दगडाचा देव बोलेल कैसा, दगडाचा देव बोलेल कैसा, बोलेल कैसा, दगडाचा देव बोलेल कैसा. काळेवाच्या फुटल त्याचे, काळेवाच्या फुटल त्याचे, मंडळी, दगडाचा देव बोलतो. बघा, निंदा नाही आणि स्तुती नाही. पटलं तर होय म्हणा, नाही तर द्या सोडून. कसं आहे, तुम्ही जन्माला आल्यापासून ज्या वेळेपासून तुम्ही मंदिरात जाता, कुणाशी देव बोलला का? नाही. नामदेवराय सांगतात, अरे दगडाचा देव बोलेल कैसा, कवन काळी त्याशी फुटेल वाचा. माणसं बोलायला मागत नाही, आणि लगेच कोण फिरवतात. मग देव एवढा साधा भोळा आहे? नाही. तो कधी साधा भोळा होईल तुम्हाला? जोपर्यंत तुमच्या मुखी नाम येत नाही तोपर्यंत. ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी. होता त्याची भेटी दुःख भेटे, होता त्याची भेटी दुःख भेटे, होता त्याची भेटी दुःख भेटे. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. ओळखीला हरी साठविला पोटी. बुवा काही वेगळं वाटतंय. आता हे महाराज काय बोलतात आमचे शरद बाबा, की ओळखीला हरी साठविला पोटी म्हणजे राम 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 काय असं भरायचंय का? नहीं नहीं हो, राम 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 सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो कुछ नाम और है. आणि ते नाम आपल्या हृदयामध्ये साठवायचे. त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य काय? तुकाराम महाराज त्याला दुजोरा देतात. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भावे, करावा विठ्ठल दिवे भावे, करावा विठ्ठल दिवे भावे. मंडळी बघा, चांगलं लक्ष द्या बरं का. मी काय पण कीर्तनकार नाही, पण जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, आणि शहाणे करून सोडावे सकल जन. लोक जन वेडे नाहीत बरं का. शहाणा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. शहाणा म्हणजे सज्ञान करणं बरं का. त्याच्या कानात ज्ञान पेरणं आणि वस्तुस्थिती त्याचं आकलन होऊन त्याला ते अनुभवाला येणं. म्हणून महाराज काय बोलतात? काय बोलले महाराज? प्रमाण बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि मग करावा विठ्ठल. नुसतं आपण बोलतो गावदेवी माते की जे आई माते चले मला नवसाला पाव, मला हे कर, माझं ते कर, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. हा सर्व नवस करतात, नवस देवाला. सतवर पावजे मला भवानी आई रोडगावाई, सतवर पावजे मला भवानी आई रोडगावाई, पावजे मला भवानी आई रोडगावाई, रोडगावाई आता यापुढे रोडगा वाहू नका. रोडगा व्हायचा
व्हायचं असेल तर तनु मनु जीवे अगरवत्ता करावे राष्ट्र सकळ, नाही का? म्हणजे तुम्हाला व्हायचंच असेल रोडगा तर हा रोडगा आहे, या रोडग्याला सद्गुरूच्या चरणी अर्पण करा, त्या गावदेवीच्या चरणी अर्पण करा, तेव्हा आपल्याला गावदेवी कळेल. गावदेवी कुठे लांब नाही, आपल्याच हृदयामध्ये आहे. आणि ते नाम घेतलं की तुमच्या गावदेवी अंगात आलीच, बरं का? नाही येत गावदेवी अंगात, दुर्गा माता नाही येत अंगात. तुकाराम महाराजांचे अभंग काय बोलतात? तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. प्रगट होईल, ते नाम घेताना ती देवी प्रगट होते, नाही का? कशी प्रगट होते? अनादि निर्गुण प्रगटली भावाने, आता या भवान्या माता किती आहेत? रागणं काही म्हणतो, बरं का? अहो जिथं जा तिथं देवी आहे, गावदेवी आहे. तुम्ही रिक्षांवर गाड्यांवर नावं पहा, जरीमली माता, काय 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 नाव तुम्हाला ऐकायला भेटते. आणि ही कुणाची रूपे आहेत? तर एका पार्वती मातेची रूपे आहेत, या मायेची रूपे आहेत, नाही का? असो, आपण आउटलाईन कट करून मूळ मुद्द्यावर येऊ. आपल्याला काय बोलायचं की बोलावा, पाहावा आणि मग करावा, नाही का? आपण रस्त्यातून जाणाऱ्या माणसाला, ओळखीच्या माणसाला आवाज देतो का कुणालाही? ओळखीच्या, नाही का? ओळखल्याशिवाय देत नाही. जरी ओळखीचा असला तरी डोळे फाडून पाहतो. कारण आता सध्या जास्त आहे की लवकर डोळ्यांवर पडदे येतात, पडदे लवकर येतात आणि कमी दिसतं, मग ऑपरेशन पर्यंत पोहोचलं जातं. ते बाबा सांगायचे की हे ऑपरेशन, या ऑपरेशनला खर्च येतो, नाही का? आणि त्याला मग चष्मा येतो, चष्म्याने एकदम बरोबर दिसतं, पूर्ववत जसं आहे तसं. आणि हे डोळे कशासाठी दिले? तर भगवंताला पाहण्यासाठी. आणि पाहायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, नाही का? जे साधू संतांनी केले ते आपल्याला करावं लागेल. अहो 1.5 दमडीचा कांदा, बाबा सांगायचे की तुमचा 1.5 दमडीचा कांदा हा कापता कापता त्या माऊलीच्या डोळ्यातून, पण त्यांच्याच नाही, आपण जरी बसलो कांदे कापायला तरी आपल्या डोळ्यातून पाणी येतं, पाणी, नाही का? मग कांदा कापताना जर पाणी येतो तर मग भगवंताचं नामस्मरण घेताना गायवडे नाचे आपलिया चिंदे, गायवडे नाचे आपलिया चिंदे, गायवडे नाचे आपलिया चिंदे, गायवडे नाचे आपलिया चिंदे,
कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे. आणि हे कशाने ही अवस्था होते तर ते नाम घेतल्याने. जसं ते नाम घेतल्याने देवी प्रगट होते नाही का. देवी आणि देव काही वेगळं आहे का हो? नाही ना, एकच शक्ती आहे ती. सर्व ठिकाणी एकच आहे म्हणण्याचं काय आहे माऊलीचं कारण? एक हरी आत्मा जीव शिव 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 बघा माऊलींच्याच प्रमाणे एक हरी आत्मा जीव शिव सम वायातून दुर्गमा न घाली मन. म्हणजे आपण नको तिकडं मन घालतो काय. कारण ही वस्तुस्थिती माऊली पण आपल्यासाठी सांगतात आणि भगवंत अर्जुनाला सांगतात की हे जीव आहे, हा जीव प्रत्येकाच्या ठिकाणी काय. मम वंश जीव लोके जीव भूत्वा सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थाने वर्षती नाही का. प्रत्येकाच्या ठिकाणी हा जीव आहे आणि हा शिव कधी होईल? तो आहे मुळात शिवच, परंतु याने ध्यास काय घेतला? भेंगोर्डी सारखा नाही का. ती भेंगोर्डी कशी? त्या आळी घेऊन यायची, आळी आणि त्या घरट्यात ठेवायची त्याच्या, आणि ती येता जाता त्या आळीला चोच मारायची आणि तिला तो छंद लागला. ती घाबरायची आणि हळूहळू हळूहळू हळू ती देखील भिंगोर्डी झाली. आणि तसं आपल्याला काय ममत्वाचा छंद लागले, मी आणि माझं नाही का. परंतु हे छंद कधी जाईल? माऊलीने सांगितलंय नाही का. आता भगवंताने अर्जुनाला सांगितलं तसं माऊली आपल्याला सांगतात की बाबा तुला जे छंद लागले हे कशाचं लागले? तू वेगळा नाही, तू देवरूपच आहेस. परंतु हे अज्ञान तुझं कोण घालवेल? तुका म्हणे किल्ल्या, तुका म्हणे किल्ल्या त्या या संता हाती दिल्या नाही का. या किल्ल्या साधू संतांजवळ दिलेल्या आहेत आणि एक खरं आहे का खोटे जोपर्यंत आपण तपासून पाहत नाही तोपर्यंत इथून तिथून सर्व गफलत आहे बरं का. कारण का मग हे रान गाडगं थांबणार नाही, हे रानगाडगं थांबणार नाही. न थांबण्याचं कारण आपण भगवंताला जाणून बदलत नाही का. म्हणून तुम्हा आम्हाला जसं बाबा एका दिवसात 2-3 कीर्तनं असली तरी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी तोच अभंग घ्यायचे, परत परत तीच पडताळणी. कशासाठी? बाबांना काय अभंग येत नव्हते का? हा निरूप पण तेच तुम्हाला असं वाटत असेल नाही का की तेच. अहो गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध काही बदलले का? चंद्र, सूर्य, तारे, पंचमहा याच्यामध्ये काय बदल झाले का? अहो बदल त्याच्यामध्ये नाही झाला, मानवाने बदल केलेला आहे. अरे चांद न बदला, सूरज न बदला, न बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. चांद न बदला, सूरज न बदला, न बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. माणूस बदललेला आहे. कारण का?
कसं धावतोय बघा, म्हणजे जसं जसं रस्ता भेटेल त्या पाण्याला तशा ओघाने चाललोय मी. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा शॉर्ट अँड स्वीट बरं का. कारण का मग नंतर वेळ अपुरा पडतो. म्हणजे एवढं स्टॉक नाही माझ्याजवळ, तरी पण माझा ओ कुठे आहे सांगता काय माझी, की विज्ञान एवढं बदललेलं आहे बरं का. पूर्वी प्रपंचात माफी मागून राग नका मानू, 12-12, 15-15 पोरं असायचे. आई वडिलांना 12-15 अशी डझनवाले पोरं असायची. एक डझन. जसं 4 युगे झाली, लाख वर्ष आयुष्य होतं, तपश्चर्या तेवढी करायची. आता दादांनी क्रमांक घेतला छंद नाही नामाचा, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करायची. आपल्याला 60 मिनिटं बसता येत नाही, किती नामाचा छंद असेल. मग विज्ञान युग केवढा पुढे गेला बघा. आणि त्या विज्ञान युगाच्या उक्तीप्रमाणे त्या आयुष्यमान कमी होत गेलं, 1-1 शून्य कमी झालं युगायुगाला. आता शेवटी आपल्या पदरी किती आलं, 100 वर्षाचं आयुष्य. 100 वर्षाचं आयुष्य आलं, त्याच्यात 50 झोपेत, 50 जागृतीमध्ये. आणि आलोय कशासाठी माहिती नाही, करायचं काय माहिती नाही, करतोय काय तेही माहिती नाही, नाही का. हा तपास करत नाही माणूस. आलास कोटुनी आज असेल डोंगरारे माया, आलास कोटुनी आज असेल डोंगरारे माया. नाही आवडलेला कळेल माया, आवडलेला कळेल माया, आवडलेला कळेल माया, आवडलेला कळेल माया. गाव होय आला असं पोटून आज असेल कवण्याने ठाया, हे घरदार तुझे नाही अवघे लटकीचं माया, नाही का. सावध व्हायला सांगितले. हे ज्यांच्या जवळ हरिनाम नाही त्यांना पण सावध व्हायला सांगितले. आणि ही त्यांच्यासाठी दौंडी आहे. आणि त्यातल्या त्यात नाम धरेचा ना आपला माझा अभ्यास व्हावा म्हणून पडताळणी काय हे अभ्यास आहे. अनुभव म्हणजे अभ्यास बरं का. आणि हे प्रत्येकाच्या पदरी यावं म्हणून ही दौंडी आहे बरं का. आता जशा परंपरा आल्या तशी ही आपली माऊलींपासून, जसं भगवंतानं अर्जुनाच्या कानी जे पेरिले डोळा ते, तसं माऊलींनी परंपरा आली, कानी जे पेरिले डोळा ते. हो, माऊलींपासून ही परंपरा आली. ती परंपरा एकामेकाच्या कानात फिरत फिरत आली. तर तुमचा आमचा पदरच नाही, नाक्यावरच्या तुकारामचं सकारामचं नाहीये बरं का. तेव्हापासून आलेलं आहे ते, आणि आजही जसंच्या तसंच आहे. आणि ती परंपरा आता इथपर्यंत आपली आली.
म्हणजे डोंबिवलीतून आली सोनारपाडा दातिवली दिव्याला नाही का अशी आणि पुढे इथून कुठं कुठे गेली सर्व मंडळी बाहेर देशातली गावची नाही का तिथपर्यंत पोहोचली. ही ज्ञानगंगा आहे नाही का. आणि ही ज्ञानगंगा कशी धावते तर जाणून धावते. आपला प्रवास कसा चाललेला आहे की जाणून चाललेला आहे नाही का. म्हणून मगाची बरं की आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. कारण का माणसाने प्रत्येक गोष्ट संसारामध्ये प्रपंचामध्ये तुम्ही सर्व गोष्टी जाणून करता. सर्व गोष्टी जाणून करता की नाही सांगा मला. आता तुम्ही इथे वेळ दिली तुमची वेळ दिली हे अमूल्य वेळ तुमची खरोखर खर्च करून तुम्ही इथं बसलात. हा काय तुम्हाला काम नाही का घरी पण नाही तुमच्या पिंडामध्ये ती वेळ आहे. तुमच्या पिंडामध्ये ती क्षमता आहे की चला जाऊया मंदिरात बसूया कार्यक्रम चालू आहे तिथे बसूया. कारण का ते तुमच्यामध्ये आहे बरं का. आणि हे आज ना उद्या तर तुम्हाला काम येईल का तर हे ऐकलेलं फुकट जाणार नाही बरं का. हे माऊलींचे बोल आहे. आणि माऊली काय सांगतात की तुमच्या हृदयामध्ये देव आहे तुम्ही बाहेर त्याला बघायला जाता. आणि त्याला जर पाहायचं असेल तर नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही हकारून या सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. बरं आहे नसतं नामच ना नाम घ्यायचं परंतु काही अटीतटी आहे. तुम्हाला लोन पे फोन नाही का लोन पे फोन पण नुसतं लोन पे फोन नाही काहीतरी अटीतटी असतात. बँकेत तुम्ही गेला कर्ज काढायला काही अटीतटी असतात नियम असतात नाही का. त्या नियमाप्रमाणे जाल तर तुमचं ते काम साध्य होईल नाही तर होणार नाही. तसं आपल्याकडे इथं जे नाम हरिनाम भेटतं ते कसं आहे नाम फुकट चोखट आपल्याकडे नाम फुकट भेटतं नाही का. आणि नाम म्हणजे नेमकं काय नावं तुम्हाला आम्हाला नावं ठेवल्यात 12व्या दिवशी. काही मंडळी इथे काही जातपातीचा विषय नाही बरं का. इथं सगळं म्हणजे सगळ्यांची येथे आहे अधिकार आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. इथं सर्व चालतात मुसलमान ख्रिश्चन सर्व म्हणजे सर्व जेवढ्या जाती 18 पगड जाती आहेत तेवढ्यांना सगळ्यांची येथे आहे अधिकार. कशासाठी तर कलियुगी उद्धार या कलियुगामध्ये हरिनाम भेटणं म्हणजे मुश्किल आहे. माऊली सांगतात काय ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र ज्ञानदेव म्हणे नाम हे एकदम राईट टू फाईट. हाच प्रमाण मी आठवत होतो. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. बाबाचा अभंग आठवा काय एक नाम हरी द्वैत नाम आणि अद्वैत कुसरी विरळा जाणे. तसं हे विरळा नाम आहे हे सर्वांच्या ठिकाणी नाही. म्हणून तुमच्या भाग्याला पारावर नाही बरं का. कारण का तुमची वेळ फुकट जाणार नाही. म्हणून एवढं तुम्ही भाग्याचे एवढं भाग्याचे की त्याला जसं माऊली सांगतात ज्ञानानंत म्हणजे असा विश्वव्यापक जो भगवंत आहे काय त्याची मोजदाद करता येत नाही. एवढं तुम्ही भाग्याचं नाही का. फक्त कमी काय मूर्ती बसवली मंदिरात करोडो रुपयाचं मंदिर बांधलं मूर्ती बसवली पण त्यात जर प्राणप्रतिष्ठा पण केलं नाही तर नाही ते लवकर लक्षात येत नाही का. कारण का वस्तुस्थिती आपल्यामध्ये जी प्राण प्रतिष्ठापन केलेली आहे ती भगवंताने अगोदरच माऊलीच्या उदरामध्ये केलेली आहे. परंतु तिथून सुरुवात आहे आपली प्रत्येकाची. माऊलींच्या उदरामध्ये ही सुरुवात होती
आणि तिथून आपण भगवंताला वचन दिलं हे जग पाहण्यासाठी येण्यासाठी काय की देवा मला ह्या नरकवासातून बाहेर काढ. तर बोलतो तुला बाहेर काढे. प्राणप्रतिष्ठा पण तिथे झाले बरं का आपले. पण तू मला विसरशील नाही देवा. हात जोडूनच असतो बरं का. हा जीव हात जोडून माऊलीच्या उदरात असतो. पण बोलतो माझी दशा बघा ही कशी आहे. आता तुला इथे काय कमी आहे सांग बाबा मला. तो बोलतो मला सर्व काही भेटतं इथं. खाणं पिणं झोपणं व्यवस्थित. मग पण इथं काय आहे. विष्टाले पूच हुकडे तोंडी क्रमी किडे गर्भवासाचे दुःख गाणे कौना पुढे सांगावे. तेव्हा या हे नरकवास आहे इथून मला बाहेर काढ. काय कारण का हे सर्व घाण आहे इथे आणि इथून मला इथे राहत नाही आता नाही का. आमचे दादा नेहमी प्रमाण देतात एक वेळ करी या दुःखावे ह्या दुःखावे. कुठलं दुःख आहे आतमध्ये किती घाण नाही का. विष्टाळे पूच उघडे तोंडी कमी गर्भवासाचे दुःख गाडे कौनापुढे सांगावे. देवा मी तुला सांगू शकतो. माझ्या मातेला पण सांगू शकत नाही. माझ्या आईला पण सांगू शकत नाही की इथं माझी काय परिस्थिती आहे पहा नाही का. पण माऊली तेव्हापासून पथ्य पाळते. ज्या वेळेस तिला आनंद होतो त्या वेळेपासून पथ्य पाळते तर शेवटच्या श्वासापर्यंत. कशासाठी लेकुराचे हित लेकुराचे लेकुराचे राग येऊ देऊ नका माऊलीवर. कसं काय तर ज्या वेळेपासून ते उदरामध्ये आपलं गर्भ वाटतं आनंद होतो ज्या वेळेपासून त्यावेळेस ही माऊली बिचारी पथ्य पाळते. कशासाठी की या लेकराचं हित ती तेव्हापासून जपते नाही का. आणि नंतर हा बापडा भगवंत त्याचा ऐकतो तथास्तु. आणि मग काल अनुकूल होतो आणि माय प्रसवली जाते. आई त्या गोंडस बाळाला जन्म देते नाही का. आता घरणी वायू लागता सर्ण विसरेचा होता ओळखू लागे माता पिता आणि मग कोम कोम रडू लागे नाही का. हा जन्माला आला परंतु आल्यानंतर सुईनबाई असते ती काय करते नाळ खांडते त्याचं. त्या बाळाचं त्या बालिकेचं नाळ खांडलं जातं आणि मग तिथून जे कनेक्शन असतं जे खाणं पिणं भजन पूजन सर्व काय असतं ते कट होतं. का तर तोपर्यंत त्याला श्वास घेता येत नाही आणि ते कट झाल्याबरोबर पूर्वी 2-2.5 फूट ते नाळ खांडलं जायचं बरं का. ते नाळ कापलं जायचं विड्याने कोयत्याने कापलं जायचं
तेव्हा स्टील पण नव्हतं बरं का मंडळी, लोखंड होतं. आणि त्याच्या अगोदर वेगळी सुविधा असेल, परंतु त्या माय मावल्या तेव्हापासून हा त्रास सहन करत आले आणि ह्या यातना सहन करत आले. कशा तर काही वेळेला म्हणजे आताची परिस्थिती, पूर्वी नाही, पूर्वी व्यवस्थित होते, खाणं पिणं हवा पण जे सर्व काय पाहिजे ते व्यवस्थित होतं नाही का, हालचाल तशी होती. परंतु आता तसं राहिलं नाही. असो तर ते 2.5 फीट कापलेलं पोट ते त्याच्या गळ्याभोवती असं अटकावायचं आणि गाठ मारायची नाल, बरं का. आता ती नाल कट झाली, याचं सर्व बंद झालं आणि मग 5-7 दिवसांनी ती निघते, बेंबीतून ती वेगळी होते नाही का. आता त्याच्यामध्ये परिवर्तन होत आलं, ते 2-2.5 फूट गेले, आता 1.5 इंच फक्त कापतात. आता स्टीलच्या कैच्या आल्या, सुऱ्या आल्या नाही का, आणि तिला मगरीसारखा चिमटा असतो, त्या चिमटा लावला जातो हवा आतमध्ये जाऊ नये म्हणून नाही का. म्हणजे आज सर्व कमी होतं तुमचं, युगानुयुगे 1-1 शून्य कमी झालं नाही का, तसं प्रत्येक गोष्टी कमी 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 होत आल्या. पण माणसाचं आयुष्य 100 आहे, तो 100 वर्ष जगत नाही, जगला तो भाग्यवान. परंतु नुसतं जगून तरी काय केलं याला जास्त महत्व आहे. मग काय काय कमी कमी होत आलं, जे आपण बोलत होतो मगाशी की विज्ञान कसा पुढे पुढे चाललेलं आहे. आता तुम्ही घरी बसल्या सर्व सुविधा मागू शकता. आपला मोबाईल आहे 500 पासून सुरुवात होते नाही का, ते 50-1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत मोबाईल आहे. नवे नवे करोडो रुपयाचे मोबाईल आहेत, त्याला हिरे जडित मोबाईल आहे बरं का. सोन्याची कव्हर बसवलेली आहे, तुम्हाला पाहायला मिळेल व्हॉट्सअपवर. असा विज्ञान पुढे चाललेला आहे काय, त्याच्यामध्ये सर्व कमी कमी होत चाललं. तसं आपलं आयुष्य पण कमी कमी होत चाललं. आपलं जे आता आपण या पंधरवड्यामध्ये जे आपल्याला शॉक बसलेला आहे नाही का, कसला तर माळेचा एक मणी विखुरला. तर वस्तुस्थिती आपलं आयुष्य, मला काय सांगायचे की मी नेहमी सांगत असतो, एखाद्या बाबा जेवण करून आपल्या ओटीवरून हात धुत असेल, जेवण करून बरं का, आणि एखादे ग्रहस्थ सद्ग्रहस्थ आमच्या शरद बाबांसारखे काय बाबा जेवले, ते बाबा हात धुतात, परंतु तरी त्यांची वाणी काय बोलते, आपल्याला कोण जेवण देतंय, आता आपल्याकडं कोण बघतोय. म्हणजे हा जेवण करून हात धुते, म्हणजे काय स्मृती कमी झाली. एकदा वय झालं बरं असो. मग ही जी माणसं आहेत बोलणारी अशी, तर ह्या कलियुगामध्ये फास्ट आहे. हे कलियुग कसं आहे, फास्ट आहे. तर ते बोलताय आता आपल्याला कोण जेवण देतोय बाबा, हा तुझं मला वाटलं जेवण नाही रे. आता आपल्याला काय करायचंय, पिकलं पान कधीतरी गळून पडणार, कोण बाबा बोलतात. पण आताची सद्य परिस्थिती तुम्ही पाहत असाल, जास्त लांब पाठीमागे जाऊ नका, तुमच्या डोळ्यासमोर पाहता तुम्ही झाडाची कच्ची पानं पडतात आणि पिकलेली तशीच आहे लटकून. मग ती रडताना मुलाच्या प्रेताजवळ खूप रडतात. काय ते आई वडील की आम्हाला का ठेवले, आम्हाला का नाही मिळाले. मंडळी सर्वांना जायचे, ज्याचे कर्म संपले तो जाणार. आपल्या माऊलीच्या उदरातला गर्भ देखील तो आतल्या आत दगावला जातो. ही लेखणी आहे, सटवाईने लिहिलेली आहे. आपल्या या कपाळामध्ये या लटिके लिहिलेले आहे, ते कदापि चुकणार नाही. देवाधिक लोकांना चुकलं नाही तर तुम्हाला आम्हाला. पण ती लटिका जर फाडायची असेल
तर नाथ महाराज सांगतात, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी गुप्ताचा हरी कृपे त्याचा नाश झाला, नाही का. म्हणजे ही लटिका देखील फाडता येतं. लटिका फाडणं म्हणजे काय, की परत आपल्याला कपाळ नकोच आहे ना. काय आपल्याला जे माऊलींनी जे सत्य ज्ञानानंतरचं वर्णन केलंय त्याच्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचे आहे. आणि ते काय कशाने विलीन होता येतं, तर नामाशिवाय पर्याय नाही, नाही का. म्हणून माऊली तुम्हाला जर विलीन व्हायचं असेल, काय ते पाहायचं असेल तर पहिले चरणामध्ये सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण लाई रूप गुण नाही रूप मरण गुण नाही रूप मरण गुण तुहारे श्रीहारे माझा डोळे भरे तुहारे श्रीहारे माझा डोळे भरे माऊली पहिल्या चरणामध्ये सांगतात की सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे नाही रूप वर्ण हा गुण तेथे जेथे. बरं का, तिथं कसं आहे तर ते निर्गुण निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूही रघुराया, नाही का. असं हे माऊलींचं वर्णन आहे. आणि तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, त्या भगवंताला मी डोळे भरून पाहिले. पाहणे कसं तर तुरी सारुनिया. भगवंत माऊली सांगतात की त्या भगवंताला मी पाहिलं. पाहिला पाहिला नंदाचा नंतर नाही का ते सोसी येणे मला